नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपली योजना या यूट्यूब चॅनलवरती। चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर मित्रांनो, कापूस आणि सोयाबीन अनुदान हे 10 सप्टेंबर पासून वितरित करण्यात येत आहे। तर मित्रांनो, अशी माहिती राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिलेली आहे। तर मित्रांनो, 10,000 रुपये कोणत्या शेतकऱ्याला मिळणार आहेत आणि कशा प्रकारे हा निधी तुम्हाला मिळणार आहे, तर मित्रांनो याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। तर मित्रांनो, व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत बघा। जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। तर मित्रांनो, कृषी मंत्र्याची 2 दिवसापूर्वी एक बैठक झाली होती। तर या बैठकीच्या माध्यमातून कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी खूप मोठा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे। तर तो निर्णय या ठिकाणी तुम्ही बघू शकता। सन 2023 खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना झालेल्या आर्थिक नुकसानपोटी राज्य शासनाने जाहीर केलेल्या हेक्टरी 5,000 रुपये मदतीचे वितरण करण्यासंदर्भातील तांत्रिक अडचण महाआयटी व महसूल विभागाच्या साहाय्याने तात्काळ सोडवण्यात येऊन येत्या 10 सप्टेंबर पासून पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात हे अनुदान थेट वर्ग करण्याचे निर्देश आज झालेल्या बैठकीत दिले आहे। तर मित्रांनो, या अंतर्गत कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी 1,548.34 कोटी रुपये, तर सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी 2,646.34 कोटी रुपये असे एकूण 4,194.68 कोटी रुपये निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। तर मित्रांनो, हा जो निधी आहे तो हेक्टरी 5,000 रुपये देण्यात येणार आहे। तर तुमच्याकडे 2 हेक्टर असेल तर 2 हेक्टरीच्या मर्यादेत तुम्हाला 10,000 रुपये अनुदान मिळणार आहे। तर मित्रांनो, 10 सप्टेंबर ही तारीख लक्षात ठेवा, कारण या दिवशी तुम्हाला कापूस आणि सोयाबीन याचे अनुदान निधी 10,000 रुपये मिळणार आहेत। तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओमध्ये। धन्यवाद।